नमस्कार, मी प्रवीण पाटील. मुक्ताई वार्तामध्ये आपले स्वागत. तापी परिसराला अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा. रावेर तालुक्यात गुरुवारी सायंकाळी झालेल्या वादळी वारा व गारपिटीमुळे केळी, मका, गहू पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील तापी नदी काठावरील शेती क्षेत्रात मोठे नुकसान झाल्याचे कृषी विभागामार्फत कळविण्यात आलेले आहे. रावेर तालुक्याला वादळी वाऱ्यासह गारपिटीने गुरुवारी संध्याकाळी जोरदार झोडपले असून शेतकऱ्यांच्या केळी, मका पिकांचे सुमारे 10 कोटीच्या नुकसान असल्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. या वादळाचा 34 गावांना फटका बसला असून 251 शेतकऱ्यांचे 226 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. बुधवारी रावेर तालुक्यातील काही गावात वादळी वासाने हजेरी लावत केळी बागांचे अतोनात नुकसान केले होते. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी गुरुवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. यामुळे तालुक्यातील 34 गावांच्या शेती शिवारातील केळी व मका पिकांचे सुमारे 10 कोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तवलेला आहे. या वादळी वाऱ्यांच्या तडाख्यामध्ये कुंभारखेडा, सावखेडा, नेहते, वाघोदा बुद्रुक, सिंगत, थोरगावान, तांदलवाडी, खिरोदाप्र, यावल, चुनवाडे, मांगी, कळमोदे, कोचूर खुर्द, कोचूर बुद्रक, बोरखेडा सीम, अजनाळ, अटवाडे, दोधे, वाघोदा खुर्द, भामलवाडी, बलवाडी, खिरडी खुर्द, गोलवाडा, सिंगाडी, गाते, चिनावल, विटवे, निंबोल, ऐनपूर, सांगवे, अजंदे, ओळ, नांदूरखेडा, भोर, खानापूर यासह गावातील शेतकऱ्यांचे सुमारे 200 हेक्टरवरील कापणीला आलेल्या केळी बागांचे तर 30 हेक्टरवरील मका पिकांचे नुकसान झाल्याचे माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आलेली आहे. शुभ कार्यासाठी जागा शोधताय? मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या माऊली फार्मच्या दत्तगुरु लॉन्सला. आलिशान सुविधा, स्वच्छ परिसर, सुंदर लाइटिंग, प्रशस्त जागा, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात. लग्न, रिसेप्शन, साखरपुडा, बारसे, वाढदिवस, पार्टी इव्हेंट, डोहाळे जेवण, धार्मिक सोहळे व सामाजिक आणि कॉर्पोरेट कार्यक्रमासाठी सुंदर, शांत, निसर्गरम्य वातावरणाचा अनोखा संगम असलेले व एसी रूम्स उपलब्ध करून देणारे एकमेव दत्तगुरु लॉन्स. आलिशान जागा, सर्वोत्तम लोकेशन, भव्य पार्किंग व्यवस्था, मंदिराची सोय, आकर्षक ऑफर्स व सर्वसामान्यांना परवडणारे दर यासाठी विश्वसनीय नाव म्हणजे दत्तगुरु लॉन्स. तेव्हा आजच भेट द्या दत्तगुरु लॉन्स, माऊली फार्म, सावदा रोड, रावेर, जिल्हा जळगाव. बुकिंग साठी संपर्क 91 75 71 71 65 तसेच 92 60 42 04 24 आणि 90 67 26 60 00. शेतकऱ्यांच्या स्वप्नावर अवकाळीचा मारा. अटवाडा येथील युवा शेतकरी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयेश कुईटे यांच्या कापणीला आलेल्या निर्यातक्षम केळी बागेचे प्रचंड नुकसान झाले आहे. बुधवारी त्यांच्या केळी बागेला जिल्हाधिकारी रोहन गुगे यांनी भेट देऊन पाहणी केली होती. यावेळी उत्कृष्ट बाग व्यवस्थापन व गुणवत्तापूर्ण उत्पादनाबाबत कुईटेंचे अभिनंदनही केले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी निसर्गाने त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरवून त्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. सुमारे 50 लाखाच्या घरात त्यांचे शेती पिकाचे नुकसान झाल्याचे जयेश कुईटे यांनी सांगितले. त्यांच्या सुमारे 20,000 निर्यातक्षम केळीचे वादळ वाऱ्यामुळे नुकसान झाले असून सर्व केळी ही जमीनदोस्त झालेली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाल्याने शेतकरी सध्या हवालदिल झालेले आहेत. शासनाने तात्काळ या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येऊन आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. धरती पाईपने आणले पाणी, शेते पिकले सोन्यावाणी. भूमिपुत्रांचा एकच नारा, धरती पाईपच आणा घरा. गंज विरोधक, उष्णता विरोधी, दणकटपणा, मजबूती या सर्व कसोटीला उतरलेला धरती पाईप अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनलेला, कमी किमतीत संपूर्ण गुणवत्ता व गॅरंटी देणारा धरती पाईप शेतकरी बांधवांचा खरा सोबती. धरती पाईप. संचालक दिलीप शेठ पुलमचंद अग्रवाल व आयुष दिलीप शेठ अग्रवाल. आमचा पत्ता धरती पीव्हीसी पाईप, निर्माता तिरुपती ॲग्रो प्लास्ट, गट नंबर 1257, रावेर पाल बायपास रोड, रावेर, जिल्हा जळगाव. अधिक माहितीसाठी संपर्क 99 23 36 23 39 तसेच 91 75 28 85 25 व 75 88 64 76 97 आणि 91 21 80 87 88. रावेर शहराच्या विकासासाठी नगरसेविका प्रमिला पाटील यांनी घेतली पालकमंत्री
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट, नगर परिषदेच्या रावेर नगर परिषदेच्या विकासासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलत रावेर येथील प्रभाग क्रमांक 12च्या नगरसेविका प्रमिला चोडमन पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. भेटीदरम्यान रावेर प्रभाग क्रमांक 12 तसेच संपूर्ण नगर परिषद क्षेत्रांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्यात यावी अशी मागणी केली. शहरातील विविध मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी निधीची गरज अधोरेखित करत त्यांनी या संदर्भात सविस्तर निवेदनही पालकमंत्री यांना दिले. याचबरोबर रावेर नगर परिषदेसाठी कायमस्वरूपी मुख्य अधिकारी नियुक्त करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. शहराच्या प्रशासनिक कामकाजात सातत्य आणि कार्यक्षमतेसाठी कायमस्वरूपी मुख्य अधिकाऱ्यांची नियुक्ती अत्यावश्यक असल्याचे त्यांनी यावेळी पालकमंत्री यांना सांगितले. या निवेदनाची दखल घेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून रावेर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याचे तसेच नगर परिषदेसाठी कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्त करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन यावेळी दिले. या भेटीमुळे रावेर शहराच्या विकासाला गती मिळेल. आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता. विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स, शुद्धता आणि गुणवत्तेची अचूक सचोटी. अस्सल सोन्याचे आणि विविध डिझाईन्सचे मनमोहक दागिने म्हणजेच विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स, अफू गल्ली, रावेर. विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स, पिढ्यानपिढ्यांची परंपरा. आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता.